श्रीकांत महाजन आता 2 शब्द बोलतील। आज आपल्या तांदोळी गावामध्ये 31 डिसेंबर निमित्त हा माझ्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनाची सेवा या ठिकाणी होते। या कीर्तनाच्या सेवेसाठी विशेष करून उपस्थित असलेले आजचे कीर्तनकार महाराज आदरणीय वैभवजी गाडवे महाराज राजगुरुनगर पुणे यांची कीर्तनाची सेवा या ठिकाणी आज संपन्न होते। या सेवेसाठी महाराजांसोबत या ठिकाणी त्यांचा परिवार, त्यांचे वडील, त्यांचे भाऊ, त्यांचे सासरे आणि त्यांच्या आई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ भाविक भक्त मंडळी, त्याचप्रमाणे माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। बंधूंनो, 31 डिसेंबर तसं तर आपण हिंदू वर्षाप्रमाणे जर पाहिलं तर गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होते, परंतु ही इंग्रजी वर्षाची चालीरीती त्या निमित्तानं या ठिकाणी 31 डिसेंबर पेक्षा 31 या ठिकाणी महाराजांनी सुद्धा उल्लेख केला होता 31चाच, म्हणजे 31 या ठिकाणी याचं विशेष करून आपण आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये असते। तर एक आमचा सर्व मित्रमंडळींचा उद्देश असा आहे की हे इंग्रजी वर्ष असेल, परंतु येणारं नवीन वर्ष हे आपण या वर्षाची सांगता या कीर्तनाच्या माध्यमातून व्हावी अशी आमच्या सर्व मित्रमंडळींची इच्छा असते। त्याप्रमाणे त्यासाठी हे दुसरं वर्ष या ठिकाणी आहे। तर हे दुसरं वर्ष तर या ठिकाणी आहेच, परंतु येणारं पुढील वर्ष हे खूप महत्वाचं आहे। आपण सर्वांना माहिती आहे आपले सर्वांचे भगवान श्री राम यांचं अयोध्येमध्ये या ठिकाणी रामलल्लांचं मंदिर या ठिकाणी 22 जानेवारीला पूर्ण होऊन त्या ठिकाणी रामलल्लांचं त्या ठिकाणी मोदी प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपूर्ण विधिवत पूजा होऊन त्या ठिकाणी त्यांची मूर्तीची स्थापना होणार आहे। तर माझी आपल्या सर्वांना ग्रामस्थांना विनंती आहे की 22 जानेवारी या दिवशी आपण सर्वांनी 22 जानेवारीला दिवाळी आहे असं समजून आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। यासाठी आपण सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी आपण याच आपल्या भगवान श्रीराम मंदिरात या ठिकाणी आपण त्या जो कार्यक्रम होईल त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी टीव्हीची स्क्रीन लावून आपण त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या सोहळा आपण या ठिकाणी सर्व एकत्र येऊन बघू। परंतु आणि त्याचप्रमाणे आजच आपल्या गावामध्ये बजरंग दलाच्या माध्यमातून या ठिकाणी अयोध्येहून आलेल्या अक्षता या ठिकाणी आज आपल्या गावात वितरण करण्यात आल्यात। म्हणजे इथे जवळपास 30 पंचक्रोशीतील 30 गावांचं या ठिकाणी अक्षतांचं वितरण झालं आणि 1 जानेवारी पासून आपल्या प्रत्येकाच्या घरी ही अक्षता येऊन म्हणजे त्या ठिकाणी अयोध्येचं यायचं निमंत्रण त्या ठिकाणी असणार आहे। परंतु बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी अयोध्ये जाणं शक्य नाही आहे। तो सोहळा आपण डोळ्यांना तिथे पाहू शकत नाही। त्यासाठी आपण सर्वांनी या भगवान श्रीराम मंदिरामध्ये आपण एकत्र यायचं आहे। आपलं सर्वांचं त्या ठिकाणी योगदान प्रत्येकाचं आपलं आहे। मला आठवते आपल्या सर्वातील युवा कार्यकर्ते युवा मंडळी त्या ठिकाणी मागील ज्या वेळेस भगवान श्रीराम मंदिराचं त्या ठिकाणी
आपल्या बाजूने निकाल लागला आणि आपल्याला ते मंदिर बांधायचं आहे, तर यामध्ये प्रत्येकाचा सहभाग पाहिजे म्हणून आपण गावातून लोक वर्गणी केली. जवळपास 5 लाखाच्या वर आपल्या गावातून त्याकडे रक्कम जमा झाली. तर ही रक्कम आम्ही त्या वेळेस लोकवर्गणी जमा करताना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही ही लोकवर्गणी जमा केली. तर मला अतिशय आनंद होतो की आपण ह्या घरी असायचो तर पुढच्या घरातला व्यक्ती किंवा महिला त्या ठिकाणी ते पैसे घेऊन बाहेर उभे राहायचे की आमची पावती आधी फाडून घ्या. तर याच माध्यमातून आम्ही सर्व गावातील युवक कार्यकर्ते सुद्धा 1 तारखेपासून आपल्या प्रत्येकाच्या घरी येऊन अक्षता आपल्याला देणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या सोहळ्याचं पाहण्याचं निमंत्रण आपल्याला त्या ठिकाणी देणार आहेत. यासाठी आपण सर्वांनी 22 जानेवारी या दिवशी आपापल्या घरी त्या दिवशी दारी रांगोळी काढायची, त्यानंतर प्रत्येकाने आपल्या घरी दिवे लावायचे, फटाक्यांची आतिषबाजी रात्री करायची. याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करायचा आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. विठाला 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 आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. किंवा एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका मने हित होय तो व्यापार, तुका मने हित होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर. पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका श्री संतांचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे
वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम वर निघून नाम वर माझी वाणी तुझे वर निघून नाम वर निघून नाम वर निघून नाम हे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर निघून नाम वर निघून नाम वर माझी वाणी तुझे वर निघून नाम वर निघून नाम वर निघून नाम ऐसे दे प्रेम काहे कळा ऐसे दे प्रेम काहे कळा माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून माझे वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आली बागाती करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे विठ्ठल 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 हा टाळ्या हा विठ्ठल 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 टाळ्या टाळ्या बसलेली मंडळी छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की बजरंग बली की प्रभु श्री रामचंद्र की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठ्ठल आज तांदलवाडी बरोबर तांदलवाडी या ठिकाणी खरं कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते खूप छान आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे आता खरं पाहिलं तर हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला बरोबर पण तारखेप्रमाणे जर पाहिलं इंग्रजी चालीनुसार तर 1 जानेवारीला
आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे यासाठी चालवलेला हा उपक्रम महाराज कीर्तनाचा. आणि हे दुसरं वर्ष बरोबर. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली, कार्यक्रमाची संधी मिळाली, ते म्हणजे आदरणीय परमार्थ स्नेही श्रीकांत साहेब महाजन यांच्या प्रेमातून, यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम तरुण कीर्तनकारांवरती त्यांचा अतिशय प्रेम जिव्हाळा आहे. हो, प्रेम प्रीतीचे बांधले तेना तुटे काही केले या न्यायानं या ठिकाणी येण्याची संधी त्यांच्या मार्फत, ज्यांनी 10 वर्ष या गावाची सरपंचकी केली महाराज. आणि नुसतीच केली नाही तर गावाचा विकास सुद्धा केला महाराज. याच्यात काही वावगं ठरणार नाही, शंका ठरणार नाही महाराज. आणि समाजकारण, राजकारण, समाजाची खऱ्या अर्थाने ज्यांनी सेवा केली महाराज, असे आमचे आदरणीय श्रीकांत साहेब महाजन. फुकट माणूस मोठा होत नाही, पहिला मुद्दा. माणूस उगच मोठा होत नाही, एक तर त्याचं प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा माणूस मोठा होत असतो महाराज. हो. आणि मी नेहमी कीर्तनात सांगतो, चांगल्या माणसाचं कौतुक हे झालंच पाहिजे. आज जगामध्ये सगळ्या गोष्टी होतात पण कौतुक होत नाही महाराज. हो. आणि कौतुक करायला मन मोठं लागतं महाराज. आदरणीय श्रीकांत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित, त्यांचा अख्खा जो ग्रुप आहे, फ्रेंड सर्कल आहे, हो, त्यांना जे साथ देणारे आहेत, त्यांच्यावरती जे प्रेम करणारे आहेत, ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून हा कीर्तनाचा कार्यक्रम, त्यांच्या मार्फत मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. समस्त ग्रामस्थ, तांदलवाडी कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी, गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, खुर्चीवर बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारे, दुसऱ्यांचे चपला घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं, असं म्हणजे नाही का. आणि हो, पुढं आहे का, ज्यांचे मी नावं घेतलीत ते देव कोण बोलत जायचं. तुम्ही काय आजारी आहे का? प्रवास करून कोण आलं? अहो, प्रवास करून कोण आलं? मी आलो का ना? मी कसा दिसतोय? फ्रेश दिसतो का नाही? हो, 470 किलोमीटरचा प्रवास करून आलो. किती? आणि परत 470 किलोमीटर जायचं मला. पण हो, पण हे प्रत्येक कीर्तनात असतं महाराज, अनुभव आहे आपल्याला. ते लहान मुलं देवा घरची, लहान मुले देवा घरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. ते चालायचंच महाराज. आता मागं आता माझा कार्यक्रम होता गुजरातला बरं का, आता विषय निघाला म्हणून सांगतो, नाही तर आपला विषय दुसरीकडे चालला होता. मागं गुजरातला कार्यक्रम होता वापीमध्ये. वापी माहिती असेल गुजरातमध्ये. तिथं कार्यक्रम होता आणि कीर्तन चालू झालं. असेच हे लहान पोरं कसे बसले तसे तिथं पुढं 2-4 पोरं बसले होते, पण नुसतीच वळवळ वळवळ आवाज, असं मागाशी आवाज दिला तसा. मी त्याला म्हटलं, त्याला म्हटलं बाळा तुला नाही, त्याला म्हटलं गबस. ते कीर्तनातच उभं राहिलं पोरग आणि मला म्हणला तूच गबस. आता मी म्हणलो मी बसतो गप, मला काय, मी बसतो गप. मग कीर्तन कोण करीन? हे कीर्तन कोण करीन? तो म्हणतो मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हणलं आता लहानच पोरग आहे, ते पोरग लहान आहे, विचारून विचारून काय विचारीन? म्हटलं विचार बाबा. तो म्हणला सांगा महाराज. म्हटलं विचार. तो म्हणला सांगा रावणाला तोंड किती? किती बसलेली मंडळी? किती? 10. आता मी पण महाराज उगाच झालो, मला माहिती नाही. मी म्हटलं 10. तो म्हणतो मग सांगा महाराज रावण एका अंगावर कसा झोपत असेल? आता माझी अक्कलच बंद झाली, पुढं काय बोलायचा विषयच राहिला नाही. तेवढा त्याचा शेजारचा उठला, श्रीकांत साहेब शेजारचा त्याचा उठला आणि तो त्याला म्हणला बस खाली, तुला काय अक्कल आहे का महाराजाला काय विचारावं? मी बघ कसा विचारतो. मला आनंद झाला, मला वाटलं काहीतरी गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काहीतरी चांगलं विचारीन बाबा. म्हटलं हा तू विचार. म्हटलं विचार. तो म्हणतो सांगा महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी पुढं गेल्यावर माग येत नाही? बसलेली म्हणजे पुढे गेल्यावर
माग येत नाही. मी म्हटलं पुढे गेल्यावर माग येत नाही बाबा, मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे, पुढे गेल्यावर मागे येत नाही. डेरी डेरी पुढे गेले हो, ज्याची असून त्यांनी बघा आणि आपापलीच बघा. लय अवघड महाराज. तेवढा तिसरा उठला, तो त्यांच्या ग्रुप मधला बॉस बर का, एक ग्रुप बॉस असतो ना त्यांच्या टोळीतला, तो बॉस तो उठला आणि तो म्हणला महाराज याचं काय ऐकू नका, याला कळत नाही, माझा शेवटचा प्रश्न आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हटलं आता तू राहिलाय, तू तरी कशाला थांबतो, विचार म्हटलं. तो म्हणतो सांगा महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती, वडल्यावर बारीक होती, वडल्यावर. आता वडल्यावर बारीक होती का ताणती? ताणती ना, वाढती ना वस्तू ती, पण वडल्यावर बारीक होती. म्हटलं बाबा मला नाही माहित. तो म्हणतो कशाला महाराजाला काय माहित, तुला तर काहीच माहित नाही. वडल्यावर बारीक होती. म्हटलं मला नाही माहित. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज, वडल्यावर बारीक होती. बिडी 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 वडल्यावर. म्हणजे असे पोरं असतात महाराज कीर्तनामध्ये, त्यांची बुद्धी आपल्या पुढे 10 पट चालती. लय अवघड महाराज. इथं कोण शिक्षक आहे का? शिक्षक आहेत का? हात वर करा बरं. तुम्हीच आहे का? अरे तुमचं तर पाय धुवून पाणी. 12 गावची 12 पोरं त्यांच्याकडे कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड, खरंच लय अवघड काम. आता शिक्षक आहेत म्हणून सांगतो बरं का, आपला विषय दुसरीकडे होता. शिक्षक आहेत उपस्थित म्हणून सांगतो. असेच एक शिक्षक आले वर्गात. शिक्षक वर्गात आले आणि शिक्षक मुलांना म्हणले आपण आता गणिताचा तास घेऊ. कशाचा? गणिताचा. पोरांना कशाचा? गणिताचा. पोरं म्हणले ठीक आहे. मग शिक्षक म्हणाले सांगा 10 मधून 10 गेले किती राहिले रे? अरे उत्तर काय? 0, 0 ना. 10 - 10 0. 10 मधून 10 गेले 0. पण ते पोरग थोडं येडं होतं. ते म्हणलं मला एवढं अवघड जमत नाही, जरा अजून सोपं करून सांगा. कसं? जरा अजून सोपं करून सांगा, हे लय अवघड झालं. शिक्षक म्हणाले ठीक आहे. शिक्षक कधी हार मानत नाही. शिक्षक म्हणले ठीक आहे मला सांग, आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? ते म्हणलं 2 दिल्या. किती? 2. मग शिक्षक म्हणले 2 चपाती मधली तू 2ही चपाती खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. असं उत्तर ऐकलं बरोबर शिक्षक पंढरपूरला निघून गेले, परत आलेच नाही. असे पोरं महाराज कीर्तनामध्ये काय सांगू तुम्हाला, त्यांची बुद्धी आपल्या पुढे 10 पट चालते महाराज. म्हणून मी पोरांना कधीच कीर्तनात काय बोलत नाही महाराज. म्हणून नेहमी मी एक वाक्य सांगतो, एकच असं पण चांगलं असं महाराज. ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा लोकी जेणा, त्याचा लोकी जेणा, त्याचा लोकी. ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा लोकी जेणा, त्याचा लोकी जेणा, जेणा जेणा त्याचा लोकी जेणा, दिली लोकी जेणा, दिली लोकी जेणा. ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. एकच असावं पण चांगला असावं. आपला मुद्दा इथं एकच असावं पण चांगला असावं. गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5 चांगले. चांगला असावं महाराज, चांगले संस्कार व्हावे. हो, म्हणून कार्यक्रमाचं गोड असं संयोजन, आयोजन, नियोजन सर्वांचं मी आभार मानतो महाराज. हो, ज्यांचं मी नाव घेतले ते देव. इथपर्यंत आलो होतो आपण बरोबर का नाही? मी कुठं गेलो तरी जागेवर येणार महाराज. ज्यांचं मी नाव घेतले ते देव. कोण? देव. आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असून चुकीनं ते महादेव, त्यांचे ते देव. आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव. आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असं सगळ्यांचं मी आभार मानतो महाराज. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं? विठाला विठाला आजच्या अभंगातून तुकोबराय आपल्याला उपदेश करतात. काय करतात? उपदेश. आता तरी पुढे. शब्द किती सुंदर आहे बघा. आता थोडासा ऐकू कमी. आता. आता म्हणजे काय? आता हा कालदर्शक शब्द आहे. आता महाराज कधी आले? आता आलो. आता हा कालदर्शक शब्द आहे. आता तरी
तरी म्हणजे काय? तरी तरी मी एकाला विचारलं महाराज कीर्तनात, तरी म्हणजे काय? तो म्हणतो मिसळवरची तरी. तरी ती तरी नाही, ती कुठं तरी असते का? तुकोबाराने ही तरी सांगायची का? आता तरी तरी म्हणजे काय माहितीये का? एखादी गोष्ट घडून गेलेली असते आणि ती एवढी वाईट असते की आपल्याला ती गोष्ट परत सांगू वाटत नाही, तेव्हा आपण तरी शब्द वापरतो. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगितली, तरी पुत्र स्नेहे मोहितू. तरी तरी पुत्र स्नेहे मोहितू म्हणजे दुर्योधनानी महाभारतामध्ये एकही कार्य चांगलं केलं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, द्रौपदीचं वस्त्रारण केलं, मोठ्यांचा कधी मान ठेवला नाही, हो वडिलांचं कधी ऐकलं नाही महाराज, पांडवांसोबत युद्ध केलं, नेहमी अधर्माच्या बाजूने राहिला, अनेक असे वाईट कृत्य केले. पण एवढं असूनही धृतराष्ट्राचं दुर्योधनावरती खूप प्रेम होतं. मग आता एवढं वाईट चरित्र दुर्योधनाचं माऊलींनी का वर्णन करावं? काही गरज आहे का? म्हणून फक्त शब्द वापरला तरी. एवढं असूनही तरी पुत्र स्नेहे मोहितू. एवढं दुर्योधन वाईट असूनही दुर्योधनावरती धृतराष्ट्राचं प्रेम होतं, म्हणून फक्त शब्द वापरला तरी. अजून तरीचा तुम्हाला अर्थ सांगू का? एखादी गोष्ट घडून गेलेली असते आणि एखादी गोष्ट सांगायची असते, ही दोन गोष्टी जेव्हा एकत्र करायच्या असतात तेव्हा तरी शब्द वापरतात. उदाहरण, मी या महाराजांचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, तरी या महाराजांनी मला भाव दिला नाही. हा माझा एवढा जवळचा मित्र होता तरी माझ्या विरोधात गेला, म्हणजे तरी शब्द तेव्हा वापरतात महाराज. मग तुकोबारा आजच्या अभंगामध्ये आता तरी पुढे शब्द किती सुंदर वापरला. पुढे माग झालं ते विसरून जा, आता तरी पुढे हाची. हाची म्हणजे याच्यापेक्षा दुसरं वेगळं नाही, हाच. आणि काय उपदेश? नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका महाराज. विठ्ठल विठ्ठल. आयुष्याचा नाश करू नका. आता मला सांगा, आपण कुठले बसलेले मंडळी? आपण कुठले? तांदळवाडीचे. मी पुण्याचा. तुकोबाराय कुठले? देऊचे. त्यांचा अधिकार काय, आपला अधिकार काय? कहा राजा भोग आणि कहा गंगू तेली. तरी सुद्धा ते आपल्या पाया पडतात. सगळ्यांच्या माझे दंडवत. आणि काय सांगतात? आपुलाले चित्त शुद्ध करा. परमार्थामध्ये चित्त शुद्ध असणं फार महत्वाचं आहे महाराज. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं महाराज की आपल्याला हीच सांगायची गरज नाही, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे किंवा एकविध. आता दोन अर्थ आहे. शुद्ध भावे म्हणजे मनाला शुद्ध करणे आणि एकविध म्हणजे मनाला एका ठिकाणी आणणे. विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटी तुकोबारा म्हणतात, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं कळतं. आपल्याला मान कळतो, अपमान कळतो, पत्रिकेत नाव टाकलेलं कळतं, बोलवलेलं कळतं, नाही बोलवलेलं कळतं, मान दिलेला कळतो, अपमान केलेला कळतो, सगळं कळतं. मग परमार्थ कळू नये का? तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्हाला शिकवायची गरज नाही. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल मग तुकोबारा म्हणतात आयुष्याचा नाश करू नका बाबा. हो, इंग्रजी चालीरीतीनुसार आता शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर. हो, शेवटचा दिवस आहे. इथून माग जे झालं ते जाऊ द्या, मरू द्या. खाऊन खाऊन किती खाल्लं असेल? 50-50 बोकडे खाल्ले असतील, 1000 खंबे मारले असतील, वेळ आली तर कोणाचा हाफ मर्डर केला असेल. पण वाल्या कोळी एवढे आपण ढेकणं तरी मारले का? ढेकणं कळतात का तुम्हाला? वाल्या कोळी एवढे नाही. तरी सुद्धा ते महर्षी पदापर्यंत पोचले महाराज. वाल्मिकी ऋषी झाले. मग त्यांच्या एवढं आपण तर पाप करूच शकत नाही महाराज. हो, त्यांनी एवढं पाप केलं होतं सुरुवातीला, पण ते कुठे गेले? महर्षी पदापर्यंत. हो, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मग इथून मागे झालं त्याचा विचार करू नका. आता उद्यापासून नवीन वर्षाची तारखेनुसार सुरुवात होत आहे. मग इथून पुढे चांगलं वागा महाराज. तुम्हाला एक सांगू का? जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. तुमचा जन्म कुठं होणार तुम्हाला माहित होतं का? नव्हतं. मृत्यू कधी होणार माहितीये का? नाही. पण जन्म आणि मृत्यू याचा मधला जो काळ आहे तो कोणाच्या हातात आहे का नाही? आपल्या हातात आहे महाराज. कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं कर्म करावं हे कोणाच्या हातात आहे?
आपल्या हातात आहे. चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो, चांगलं वागलं पाहिजे. त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात, बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, जमीन घेता नाही आली तरी चालेल, बंगला बांधता नाही आला तरी चालेल, लई पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. हो, चांगले संस्कार लावले पाहिजे महाराज. आणि हे आपल्या हातात आहे महाराज. मुलांना चांगले संस्कार लावणे महाराज. तुम्हाला एक सांगू का, संपत्ती किती कमवा, पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढे कुटुंबाचा उद्ध्वस्त करते महाराज. म्हणून संपत्ती कमवण्यापेक्षा संतती पण कमवा महाराज. हो, इथून पुढं नवीन वर्ष चालू होते, इंग्रजी चालीरीतीनुसार नवीन वर्ष तारखेनुसार आपण चांगलं वागा. आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका महाराज. एक ध्यानात ठेवा, पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. माणसाने चांगलं वागलं पाहिजे महाराज. हो, आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की जानेवारी 22 तारखेला आपल्या भारतवासियांचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होते. काय? राम मंदिर महाराज. अयोध्यामध्ये राम मंदिराचं मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे महाराज. हो, खरंच आनंदाची गोष्ट आहे. आपल्या तरुण पिढीसाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे महाराज. हो, एकतर खूप वर्षापासून आपण या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता काही दिवसांवरती तो सोहळा आलेला आहे. आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. हो, आणि त्या आनंदाचा सर्वांनी साक्षीदार व्हा, त्या आनंदाचा सर्वांनी लाभ घ्या महाराज. हो, हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. आनंदाची गोष्ट आहे महाराज. प्रभू रामचंद्राचं तुम्ही चरित्र पहा, सर्व देवांपेक्षा हे वेगळं चरित्र आहे महाराज. हो, प्रभू रामचंद्रांचं चरित्र म्हणजे कुठल्या देवतेचं चरित्र नाही महाराज. प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र आहे महाराज. हो, एवढं शुद्ध आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. हो, तुम्ही पहा, रामासारखा पिता नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा राजा नाही, आणि रामासारखं मर्यादा अजून दुसरं कोणाकडे नाही महाराज. विठ्ठल हो, प्रभू रामचंद्राची एक कथा आहे महाराज, तुम्हाला सर्वांना माहित असेल. राम नामामध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला सांगायचं मला. हो, वानरांनी दगडावरती राम अक्षर लिहिलं आणि दगड तरली महाराज. आणि ही खबर लंकेमध्ये पसरली. लंकेमध्ये खबर पसरली की राम नावाने दगड सुद्धा तरतात. आणि ही गोष्ट ऐकल्याबरोबर लंकेमध्ये सैनिकांचं मनोबल खचलं. कारण आपले शत्रू एवढे शक्तिवान सामर्थ्यवान की त्यांच्या नावाने दगड सुद्धा तरतात. आणि ही गोष्ट कळल्याबरोबर सैनिकांचं मनोबल खचलं महाराज. ही गोष्ट रावणापर्यंत पोचली. रावणापर्यंत पोचल्यानंतर रावणाने काय केलं, सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं, राम नावानेच नाही दगड तरत, माझ्या नावाने सुद्धा दगड तरतात, माझ्या नावाने सुद्धा दगड. रावणासारखा हुशार या पृथ्वी तलावरती कोण नाही महाराज. रावणासारखं पंडित पृथ्वी तलावरती कोण नाही. एवढा हुशार माणूस. तो म्हणला, राम नावाने नाही, माझ्या नावाने सुद्धा दगड तरतात. त्यांनी सगळ्यांना एकत्रित केलं, पाण्याजवळ गेला
आणि दगड घेतला. त्या दगडावरती रावण नाव लिहायला सांगितलं. काय? रावण. तो दगड त्याने हातात घेतला, काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं जवळ, कोणाला ऐकू नाही येईल असं, आणि पाण्यात दिलं टाकून. दगड अवतरला ना, तरला दगड. सगळेजण रावण महाराज की शाबास. सगळेजण आनंदित झाले महाराज. सगळेजण खुश झाले की रावणाकडे पण शक्ती आहे, शत्रूवरती तो विजय मिळवू शकतो. सैनिक पण खुश झाले, सगळेजण आपापल्या घरी परतले. पण सगळ्यांना विश्वास बसला, पण आपला पती किती पाण्यात आहे हे फक्त वा बायकोलाच माहित असतं. बाकी कोणी विश्वास ठेवला तरी बायको विश्वास ठेवणार नाही, तिला माहित असतं आपला नवरा कसा आहे. रावणाजवळ आली ती, रावणाला वाटलं तर लय मोठं काम केलं त्यांनी, पण ती बायको आहे, तिला सगळं माहिती आहे. ती म्हणली ते बाकीच्यांचं जाऊ द्या, मला सांगा तुम्ही नक्की काय विषय हा. हो, दगड तुमच्या हाताने तरलीच कशी? रावण म्हणला जाऊ दे ना, आता तरली तर तरली, त्याचं तुला काय करायचं? नाही 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 नाही, दगड तरली कशी काय? मग रावण म्हटलं काय नाही, मी फक्त दगड घेतला, जवळ घेतला, आणि फक्त त्याला एवढंच म्हटलं, तुला रामाची शपथ आहे बुडला तर. आणि दगड तरली ना महाराज. हो, म्हणजे राम नामामध्ये किती ताकद आहे महाराज. हो, देवाच्या नामात किती ताकद आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. हे फोडी पाषाणाला पान, फोडी पाषाणाला पान, फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना. हे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. एवढे नामात ताकद आहे महाराज. मग ते प्रभू रामचंद्राचं नाव आहे महाराज. आपण आदराने घेतलं पाहिजे. हिंदू धर्म संस्कृतीनुसार ते आपले आराध्य दैवत आहे, आणि त्यांचा आनंद आपण घेतला पाहिजे महाराज. त्या सोहळ्याचा आनंद आपण घेतला पाहिजे महाराज. अरे जा जा जा, तू पण जा. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून तुकोबारा आजच्या अभंगातून सांगतात की आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य एकदाचे महाराज, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकले या वर्म फेरा पडे. एकदाच आयुष्य, आयुष्य पुन्हा मिळत नाही महाराज. मग या आयुष्यामध्ये आल्यानंतर कमीत कमी माणसाने चांगलं बोलावं महाराज. कसं बोलावं? चांगलं बोलावं. माणसाला चांगलं बोलता सुद्धा येत नाही महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो श्रीकांत साहेब, आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन संपलं आणि मला खुर्ची आली, मी खुर्चीवर बसलो. आता खुर्चीवर बसल्यानंतर एक माणूस माझ्या जवळ आला, एक माणूस माझ्या जवळ आला, आणि त्यांनी काय केलं, पाया पडला, खिशातली 200 रुपयाची नोट काढली आणि माझ्या पायावर ठेवली, पायावर ठेवली. मी म्हणलं हे कशासाठी, हे सगळं कशासाठी? तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठंच चालत नाही ती इथं चालन का? अशी लोकांना बोलायचं कळत नाही महाराज. चांगलं बोलावं महाराज. हो, झालं ते जाऊ द्या, मरू द्या, पण इथून पुढं नवीन वर्षाला माणसाने चांगलं बोला, एवढंच सांगायचं होतं महाराज. आपल्याला बोलता पण येत नाही. पती पत्नीने पण घरामध्ये चांगलं बोलावं एकमेकांसोबत. काय प्रॉब्लेम आहे का? कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक, बोला ना, मागचं चाक पत्नी, पुढचं नवरा, मागचं बायको.
पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक टाळकरी मंडळी थोडस भाव खातं. का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे, चैन आपल्याच चाकाला आहे. पण माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना महाराज. बॅलन्स महत्वाचा आहे का नाही? समतोल महत्वाचा आहे. बॅलन्स असावं आयुष्यामध्ये महाराज. आणि मी नेहमी सांगतो बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा, ते असे बघायला लागले माझ्याकडे. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. ते म्हणले वाह, अनुभवाशिवाय नाही महाराज. अनुभव जीवनातला सगळ्यात मोठा गुरु. लग्नाचं तर लय अवघड झालंय महाराज. आता ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही काय बघता मायक मा झाले, त्यांना म्हटलं महाराजाच झालंय का नाही. लय अवघड महाराज, लग्नाचं लय अवघड महाराज. आता इथं भरपूर तरुण मुली सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो, नक्की ऐका. मुलगा पाहत असताना लय देखना सुंदर बघू नका, लय खूप पैसावाला लय प्रॉपर्टीवाला बघू नका, लय मोठा बंगल्यावाला बघू नका, लय जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 पगारावाला आहे, पण रोज दारू पिऊन येत असेल तर ते पैसे किती दिवस टिकणार आहे महाराज. हो, दारू व्यसन लय वाईट महाराज. हो, आणि एकी ठेवा घरामध्ये, एकी. ज्या कुटुंबामध्ये एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं, बरोबर का नाही? ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं महाराज. एकी खूप. एकत्र कुटुंब पद्धती टिकवा महाराज. आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा झोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. तो सुखी झाल्याशिवाय. एवढंच नवीन वर्षाला घरी घेऊन जायचं. काय? आई वडिलांची सेवा करा, बायकोचा नीट सांभाळ करा, आणि व्यसनापासून दूर राहा महाराज. हो, शब्द थोडे पण महत्वाचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, चांगलं बोला, एकमेकांसोबत चांगलं बोला. माणसाची वाणी आहे ना, वाणी चांगली असावी. वाणी, बोलणं चांगलं असावं महाराज. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात, बोलून झाल्यावर विचार करतात, पश्चाताप करतात. आणि काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात, बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग माझा मुद्दा असा आहे की बोलून झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच विचार करून बोलावं महाराज. कारण ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं महाराज. हो, माणसाचं बोलणं चांगलं असावं महाराज. बघा, एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली घरी, आणि तो काय करत होता? जेवत होता. आणि तो आपल्या बायकोला म्हणतो, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? भाजी मामीने केली काय ग? ती किचन मधूनच बाहेर पळत आली. बया, तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला कसं काय कळलं? भाजी मामी आईनीच केली, तुमच्या मामीनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कसं कळत नाही घरामध्ये. थोडंच बोलणार पण झटकाच महाराज. चांगलं बोलावं, काय आपल्याला काय महाराज. माणसाने व्यवस्थित बोलावं महाराज. नवरा बायकोनी पण व्यवस्थित घरात बोलावं महाराज. हो, नवीन वर्षाला. कारण आजकाल तुमच्याकडे पैसा किती असू द्या, संपत्ती किती असू द्या, बंगले जमिनी किती असू द्या महाराज, पण घरात समाधान जर नसेल तर त्या पैशाला काही अर्थ राहत नाही महाराज. तू कोबरा म्हणता, ठेविले अनंते तैसेचे राहावे, आणि चित्ते असू द्यावे. आणि आज माणसाकडे समाधान नाही. काय समाधान आहे महाराज? आहे का? मला सांगा, इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? एक सुद्धा सापडणार नाही. माणसाला दुसऱ्याचं, माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही,
दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे आजकाल. हो, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बघवत नाही महाराज. समाधानी असावं माणसाने महाराज, कारण ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन. प्रारब्ध किती पैसा असणार तुमच्याकडं, तुमचा जन्म कुठं होणार, तुमचा मृत्यू कधी होणार, तुमच्याकडे किती संपत्ती असणार, तुमचे मुलं कसे असणार, तुमचे बायको, हे सगळं कशाच्या अधीन? प्रारब्धाच्या अधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन. हे अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन, प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. प्रारब्धाच्या गोष्टीत महाराज, तुमच्याकडे किती संपत्ती असेल, किती पैसा असेल, हे सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहे महाराज. म्हणून दुसऱ्याचं पाहून वाईट वाटून घेऊ नका महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, माणसानी मळकं असलं तरी चालेल. मळकं एक वेळ माणसानी मळकं असलं तरी चालेल, पण जळकं असू नये. काय जळायचं महाराज? आणि आजकाल माणसाला रोग आहे, भयानक रोग, जळका रोग. जळू नये माणसाने महाराज, कारण हे प्रारब्धाच्या गोष्टी महाराज. मला सांगा, राजा गादीवर आहे, बैल गोठ्यात आहे, कुत्रा दरवाजात आहे, बेडूक पाण्यात आहे, खेकड दगडाखाली आहे. मग मला सांगा, राजा गादीवरच का, बैल गोठ्यातच का, कुत्रा दरवाजातच का? का? कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. हो हो, कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं धाव्याला वापरलं, एक मडकं पाणी प्यायला वापरलं. कुंभाराचा काय दोष? एका झाडाची फुलं तोडले, 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक हार प्रेताला गेला. झाडाचा काय दोष? कळलं का? नाही. पाणी एक आहे, मोटार एक आहे, विहीर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं, ऊसाला गेलं. पाण्याचा काय दोष? विहिरीचा काय दोष? नाही कळलं का? एकच बाप आहे, 3 पोर आहे. हे कसं काय कळलं? असं मला जवळच सांगावं लागतं म्हणजे कळतं तुम्हाला. एकच बाप आहे, 3 पोर आहे. थोरला दारू पितोय, मधला जुगार खेळतोय, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? म्हणजे ज्याचं त्याचं काय? प्रारब्ध महाराज. आणि एवढं सांगून सुद्धा तुम्हाला कळत नसेल तर तुमचं काय? प्रारब्ध आहे महाराज. तो आपण बदलू शकत नाही ना महाराज. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कोणाचा? कृष्णाचा. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म भर पावसाळ्यात, एकाचा जन्म भर उन्हाळ्यात, एकाचा अष्टमीला, एकाचा नवमीला, एकाचा दिवसा 12ला, एकाचा. मग ज्याचं त्याचं काय? प्रारब्ध आहे. बरं, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. मग ज्याचं त्याचं काय? प्रारब्ध महाराज. हो, पोहे बांधायला फडकं नाही, द्वारकेत गेला, द्वारपालाने अडवलं. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. ज्याचं त्याचं प्रारब्ध. कृष्ण द्वारकेचा राजा झाला, त्याचा सक्का मित्र पोहे बांधायला फडकं नाही महाराज. हो, लय अवघड महाराज. हो, एका माणसाला 3 पोरं. एकाने लंका गमवली,
एकाने लंका गमवली, एकाने कमवली, एकाने गमवली, एकाने कमवली आणि एकाला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? कुंभकर्णाला. त्याला माहितीच नाही पडलं, कारण हा गडी उठलाच नाही. बरं उठला तर त्याला तलाठी सापडलं, आपल्याला काय माहिती. म्हणजे ज्याचं त्याचं काय आहे, प्रारब्ध आहे महाराज, त्याला तुम्ही आपण काय करू शकत नाही महाराज. लय अवघड महाराज. अजून सोपं करून सांगू का? महिला मंडळांना सांगतो आता सोपं करून जरा. काही मुलींनी बापाच्या घरी एवढ्या मजा मारल्या महाराज, खालीला ताट सुद्धा उचलायचं ना, असं ढकलून द्यायचं, लय मजा. पण तिला असा नवरा भेटला, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायला गेली, कारण तिचं ते काय आहे. आणि काही मुलींनी बापाच्या घरी एवढे कष्ट केले महाराज. शाळेत नोटीस आली, शाळेत नोटीस आली, 100 रुपये भरण सहलीला चला. ती मुलगी म्हणाली, मॅडम मी सहलीला आली असते, पण त्या 100 रुपयासाठी माझ्या आईला कोणाच्या तरी शेतामध्ये काम करावं लागेल, तेव्हा ते 100 रुपये मिळतील, म्हणून मी सहलीला येणार नाही. तिला असा नवरा भेटला, कपाटाच्या चाव्या कमरेला आल्या. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. आणि ह्या प्रारब्धातल्या गोष्टी महाराज, हे तुम्ही आपण बदलू शकत नाही. आपल्या हातात फक्त कर्म, कर्म चांगलं पाहिजे. जैसे ज्याचे कर्म तैसे जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर. हो, मग कर्म चांगलं ठेवा, कारण कर्म आपल्या हातात आहे महाराज, प्रारब्ध आपल्या हातात नाही. दशरथाचे पोटी कोण जन्माला आले? प्रभू रामचंद्र. हे त्यांचं काय आहे? झालं बॉम्बला कीर्तन. असं बोला ना, मी एवढ्या वेळेस प्रारब्ध सांगते, तुम्ही अजून शब्द फुटणे. प्रारब्ध नाही का? दशरथाच्या पोटी कोण जन्माला आलं? प्रभू रामचंद्र. हे त्यांचं प्रारब्ध महाराज. पण तेच दशरथ राजे पुत्र शोकाने गेले, हे त्यांचं काय आहे? कर्म आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे वनवास झाला सगळा, कर्मे वनवास झाला सगळा. वियोग घडला सीता देवी. कर्मे वनवास झाला सगळा. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. भगवान काय चालेल, वा वा वा, सुंदर चालेल. विठाला विठाला छान महाराज. म्हणजे कर्म आपल्या हातात आहे. दशरथाच्या पोटी राम जन्माला आले, हे त्यांचं प्रारब्ध. पण तेच दशरथ राजे पुत्र शोकाने गेले, हे त्यांचं कर्म आहे ना महाराज. म्हणून कर्म चांगलं ठेवा महाराज. हो, कर्म सुंदर असावं लागतं महाराज. आता मला सांगा, आता हे कीर्तन, प्रवचन, कथा, सप्ती, हे जे चालू आहे महाराज, हे मंदिरं आहे, ते कोणामुळे टिकले हो? हा, काय म्हटले माईक मध्ये? एकच राजा
सगळे कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर मंदिरं टिकले असते का महाराज? नसते टिकले. सप्ते कीर्तन प्रवचन आजचं कीर्तन नसतं झालं महाराज. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला म्हणून आपला धर्म टिकला महाराज. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं महाराज तर औरंगाची उतरवली नशा, औरंगाची उतरवली नशा असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा आता सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं, धर्म टिकला. त्यांचे मातुश्री कोण? जिजाऊ महासाहेब. जिजाऊ महासाहेब जर झाले नसते तर शिवाजी महाराज घडले असते का? नसते घडले महाराज. हो, जिजाऊ महासाहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं महाराज, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, ओ दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, अरे जय भवानी. आलं नाही का काय? असं फ्रेश राहायचं महाराज कीर्तनामध्ये. काय टेन्शन बिन्शन आहे काय? मागं बसलेले तुम्ही झोपले नाही ना मागं? असं फ्रेश राहा कीर्तनामध्ये. काय लोड बीड आहे? काय कर्ज बिर्ज आहे का? कर्ज आहे? हो दे ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा.
कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. एवढे दिवस कुठे होते? एवढे दिवस श्रीकांत साहेबांनी बोलवलंच नाही, आता आज चालू आहे. थोडाफार आधार महत्वाचा आहे का नाही? त्यात नवीन वर्ष. विठाला विठाला म्हणूनच नवीन वर्ष आहे महाराज. सर्वांनी प्रेमाने आनंदाने घरात राहा महाराज. हो, एकमेकांचा द्वेष कमी करा, प्रेमाने बोला, आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही महाराज. एकतर कोणता दिवस कसा येईल आपण सांगू. वा वा वा. आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका महाराज. आयुष्य एकदाच या देहाची गॅरंटी नाही महाराज. आता बघा माझ्यासमोर माईक आहे, माईकची वॉरंटी आहे का नाही? आहे, माईकची वॉरंटी आहे बरोबर. हो, गाडी घेतली गाडीची नाही, बल्बची वॉरंटी असते का? वॉरंटी असते, गॅरंटी. मग असं मला फसवू नका ना तुम्ही. मला वाटलं माझ्याकडचे बल्ब वेगळे, तुमचे बल्ब वेगळे. बल्बची काय असते? गॅरंटी. आता वॉरंटी गॅरंटी तुम्हाला फरक सांगतो बघा. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणे बरोबर का नाही, आणि गॅरंटी म्हणजे नवीन बरोबर. मग बल्बची सुद्धा गॅरंटी आहे का नाही? पण बल्ब लावणाऱ्याची चिटकला मी आला, त्याची गॅरंटी आहे का? नाही ना. सगळे जाणारे महाराज एक दिवस. आज मेला पंजा मेला, बाप मसनानेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा जागा पाठी, भय आले मोठे. मेला पडला मेला, बाप मसना गेला. ओ आजा मेला पडला मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा वाटे, भय आले मोठे. उठा जागा वाटे, भय आले मोठे. ओ घर आजा परदेश. वा 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 वा. कोण म्हणते? बघितला का नाही पिक्चर? तरुण पोरांनो नाही बघायला पाहिजे. आपलं भारत पाकिस्तानचं होतं, ते चांगलं होतं, ते काय वाईट होतं काय? म्हणजे सांगण्यास तात्पर्य सगळे एक. तुम्ही की सनी देओलकडे जाऊ नका, इथं महाराज अजून आहे. चला, म्हणजे सगळे एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. आपल्याला हे सांगायचं होतं. या देहाची गॅरंटी नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. देहाची गॅरंटी नाही महाराज. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. आयुष्याचा नाश करू नका. हो, देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, स्वधर्माने वागा. हो, स्वधर्माला लागा, अन्यायापासून दूर भागा, सात्विक अन्न खा, कुणावर येऊ नका रागा, ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा. मागायचं ते देवाला मागा आणि पवित्र तुळशीची माळ घाला. सर्वांनी एकदा गोड देवाचं भजन करूया. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. आयुष्याचा नाश करू नका. देह एकदाच आहे, आयुष्य एकदाच आहे, ते आनंदाने जगा. हो, आणि ही गोष्ट तुकोबराय पाया पडून सांगतात. सकळांच्या पाया माझे दंडवत. माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. शब्द बघा, माझं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं गाडी, मोठ्याने बोलायचं, गाडी माझी, घर, जमीन, पुस्तक, बायको,
बायको माझी म्हटली का सगळ्यांचं माझी म्हणजे माझं म्हटले प्रेम असतं ना जसं भारत भारत माझा देश आहे माझं म्हटलं प्रेम असतं. आता हे मंदिर आहे मंदिर 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 माझं असतं का आपलं गावचं आमचं आपलं आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं का नाही आपलं म्हणजे गावचं माझं म्हणजे विशेष अधिकार. आता माझ्यासमोर माईक आहे मी जर हा म्हटला हा माईक आपला आहे माईक आपला आहे माईकवाला म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले हा माईक माझा आहे माझं म्हटले प्रेम असतं महाराज. हो तुकोपर्यंत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळ म्हणजे सगळ्यांचं एका दोनाचं नाही सकळांच्या पाया सगळ्यांच्या मी पाया पडतो. बघा साधू संतांनी पाया पडून सांगितलं हाका मारून सांगितलं दंडवत घालून सांगितलं वेळ पडलं वाईटही बोलून पाहिलं पण लोक ऐकत नाही आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही. मग आजचं कीर्तन गेलं संपलं काय असं करू नका कमीत कमी थोडं तरी ऐका महाराज. हो ऐकलं पाहिजे महाराज आणि जर आपण नाही ऐकलं महाराज तर संत सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईन सरते शेवटी बा वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळ मनी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया ओम वाग असं अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारे सावध होणे भजने लागा देव करा कैवारे
माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 जरी झाला शिवाजी राजा शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजाजी राजे असा सरदार शिवाजी राजाजी राजे असा सरदार शिवाजी राजाजी राजे वा 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 आयुष्य चांगलं जगा संतांचं ऐका थोडा इको कमी करा संतांचं ऐका महाराज घ्या घ्या कोणाला चालू घ्यायची थांबा 10 मिनिटं हो ऐका संतांचं ऐका महाराज कारण जर संतांचं आपण ऐकलं नाही तर हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही ना महाराज स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आजचा जर कार्यक्रम पाहिला ना महाराज श्रीकांत साहेब आजचा जर कार्यक्रम पाहिला तर वरती इंद्रचंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील हँगच ते म्हणत असतील काय ते तांदळवाडी काय ते कीर्तन काय ते गायक काय ते वादक एकदम ओके काय झाडी अहो मागे त्यांच्या तिथं कार्यक्रम होता माझा तुम्ही पाहिला असेल सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील त्यांचं सौजन्य त्यांच्याच पुढं काय झाडी नंतर ते भेटले कीर्तन नंतर महाराज कीर्तन एकदम असं आहे महाराज म्हणजे सांगण्यात तात्पर्य कार्यक्रम खूप सुंदर नियोजन आहे महाराज सुंदर आयोजन प्रयोजन संयोजन आणि हा आनंद कुठं नाही महाराज हा सुख सोहळा स्वर्गे नाही इथं आनंद घेतला पाहिजे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हो इथं आनंद घेतला पाहिजे महाराज कीर्तन चांग होय अंगे हरिरूप हा कारण तुम्हाला सांगायची गरज नाही महाराज हित प्रत्येकाला माहिती हित आपलं हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे हित प्रत्येकाला कळतं आपल्याला प्रत्येक हित कळतं आपल्याला मगाही सांगितलं मान अपमान नाव टाकलेलं कळतं बोलवलेलं कळतं आमंत्रण दिलेलं कळतं नाही सगळं कळतं फक्त परमार्थ आपल्याला समजत नाही समजतो तुम्हाला सगळं कळतं फक्त तुम्ही येडे राहून पेढे खाऊ राहिले तुम्हाला सगळं कर तुम्हाला सांगायची गरज नाही सगळं कर तुकोबा म्हणतात तुम्हाला शिकवायची गरज नाही तुम्ही हुशारच आहात हीच गोष्ट अभंगाच्या 4थ्या तुका माने होय तो व्यापार तुका माने होय तो व्यापार होय तो व्यापार तुका माने होय तो व्यापार तुका माने होय तो व्यापार तुका माने होय तो व्यापार होय तो व्यापार तुका माने होय तो व्यापार करा काय फार शिकवावे करा काय फार शिकवा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत
आपुलाले चित्त शुद्ध करा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदुंगाची साथ दिली महाराज. महाराज नाव काय तुमचं? विकास महाराज. खऱ्या अर्थाने विकास झाला महाराज. वा वा, सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो, छान असे मृदुंगाची साथ दिली विकास महाराज. तुम्हाला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी गायनाची उत्तम अशी साथ दिली. महाराज तुमचं नाव काय? गणेश महाराज. तुमचं नाव वैभव आहे का? अरे मग काय जमलं मग काय आता. एका स्टेजवर 2-2 वैभव. अजून किती गावाचं वैभव आहे महाराज. वा वा. तुमचं? ईश्वर. सगळे देवाचीच नावं, सगळं विकास, म्हणजे दुसरं काही विषयच नाही इथं. विकासाशिवाय गावचा काय विषयच नाही महाराज. आणि देवांचे आशीर्वाद आहे म्हटलं अजून काय पाहिजे. हो, सर्वांचं टाळकरी, मृदुंगाचार्य, विनेकरी, हो, गायक वृंद, महिला मंडळ, तुमचं तर विशेष आभार. अजिबात चुळबुळ नाही, आवाज नाही, काय नाही, मांडीसुद्धा मोडली नाही तुम्ही. तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुरुष मंडळी तुमचंही धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय श्रीकांत साहेब यांनी या ठिकाणी बोलवलं, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि कीर्तनाची सेवाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.